ओम श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। स्वामींचरणी प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात, समाधानात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा। तुमचं नामस्मरण अखंड या मुखात सुद्धा ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओचा विषय तो म्हणजे काय तर आता येत आहे मकर संक्रांती, तर त्याबद्दल सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करते। श्री स्वामी समर्थ। मकर संक्रमण। सूर्य मकर व कर्क या राशीत जेव्हा प्रवेश करतो तेव्हा या संक्रमणास संक्रांत असे म्हणतात। दोन संक्रांतीला विशेष महत्त्व आहे, एक आहे मकर संक्रांत आणि दुसरी आहे कर्क संक्रांत। सूर्य दर महिन्यात रास बदलतो, परंतु वरील दोन संक्रमणास सणाचे महत्त्व आहे। महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण साजरा होतो। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो। इंग्रजी महिन्यात पहिल्यांदा येणारे मराठी सण म्हणजे भोगी व संक्रांत। पौष महिन्यात हिंदूच्या संक्रांत या सणाच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा करतात। यावर्षी मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 सोमवार रोजी असल्याने मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला रविवारी भोगी हा सण आहे। साधारण जानेवारीच्या मध्यान्हात हा सण येतो। न खाई भोगी तो सदा रोगी असे पूर्वी म्हटले जायचे। भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा व उपभोगणारा। भोगी हा आनंदाचा, उपभोगाचा सण म्हणून मानला जातो। या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार जेवणाचा बेतही आखला जातो। भोगी देणे म्हणजे काय? भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून नातेवाईकांना व सुहासिनी यांना देणे। पूर्वी त्यांना जेवणासाठी बोलावले जात असे व हे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिदा घरी पोचवला जात असे। यालाच आपण भोगी असे म्हणत। आता या धकाधकीच्या जीवनात आणि घड्याळाच्या काटावर चालणाऱ्या दिनचर्येत एवढे होणे कठीणच ना। मग हा उत्सव साधारणतः 3 दिवस चालणारा उत्सव असतो। या दिवशी भोगी 14 जानेवारी रविवारी, संक्रांत 15 जानेवारीला आणि क्रिकांत ही 16 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आहे। त्यालाच आपण करीदिन असं म्हणतो। संक्रांतीच्या सणापासून सुवासिनी स्त्रिया हळदी कुंकू हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करतात। हा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत साजरा केला जातो। संक्रांती सणाची लगबग भोगीच्या दिवसापासूनच सुरू होते बरं का। ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे, गाजर, हरभरे, वांगी या सर्वांची मिळून भोगीच्या दिवशी भाजी करतात आणि या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खावी। बाजरी ही उष्ण असल्याने ती जर हिवाळ्यात खाल्ली तर आपल्या शरीराला ती सुद्धा फायदेशीर असते। घरातील देवांची आणि सूर्याची पूजा करून वरील पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो। हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या पिकतात। शेताला आलेला असतो तो बहर आणि थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा देखील लाभतो। अर्थात शेतकऱ्याला आपली बहरलेली शेती बघितल्यावरती थोडा विसावा लागतोच। मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाजरीचा मस्तपैकी आस्वाद घेतात व या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यासाठी ताजेतवाने होतात। या दिवशी जुन्या वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकाराव्यात असे म्हणतात। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मागचं सगळं विसरा, पुढे सर्व चालू द्या। तर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणून आपण हा तिळगुळ संक्रांतीचा सण साजरा करत असतो। दुसऱ्या दिवशी संक्रांत सण साजरा करतात। नंतरचा दिवस असतो तो करदी म्हणजे क्रिकांत। तर अशी ही छोटीशी माहिती होती संक्रांतीची, आपण काय करतोय त्या दिवशी। तर ही माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅपी मकर संक्रांत। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला हॅपी मकर संक्रांत। केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।